काय सुतक लागला हा काय? कोण खपला हा? उद्या माधवचा साखरपुडा होईल. सगळी तयारी करू लागा. काही कमी पडाक नको. काय रे? आवाज सत्यनारायण होलो ना, त्याची आज पूजा असा, तर आमंत्रण सांगू गेलोय. लगीन आणि सत्यनारायण का असता तर मी दाखवतोय. माधव काय हा? काय विचारतोय? माधव काय हा? माधव! 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 काय झालं? अण्णांनो, माधव दादा घर सोडून गेलो. काय? आता कोण समजावतं लंका? पोराच्या मनाचा कधी विचार नाही केल्याने या माणसान. माधव जैसर असतात तैसून शोधून काढतील, पण आपला म्हण नकारा करतील. माधव यांच्या हाताक लागाक नको. त्याचा तरी भला होऊ देत. होऊ देत त्याचं तरी. इंदू जा होता आता बघत राहुल्याखेरीज आपल्या हातात काय राहुला. माधवाक जावचा होता, तो गेलो. आता जो होता ना धीरान समोर जाऊया. आहे रडा नको, काय होणार नाही गे. तू वाजवलंस, आता मी वाजवतोय. काय होता हा? कापरा किती भरला? गोळी अण्णा. अण्णा नाईक, अण्णा नाईक असे मी. गोळीओ घालीन गोळीओ. तर गोळी घालूची हा? कोणाक गोळी घालतो? घालू गोळीओ, घालू तुका गोळीओ. अन्नाची इबरत गेली. आता स्वतः गोळी घालून घे म्हणा. अगो पण ही गोळी. ओ बार किती वाजवतं? कोण गेला काय? होय, माधव गेलो ना. अगो तो मुंबईत गेलो. होय, ओ हातात सापडलो ना तर अण्णा काय त्याका जितो नाही ठेवतलो. गेलो थोरलं झील गेलो. आता तर ही सुरुवात असा. माझ्या वाट्याक जाता अण्णा. सगळ्या गावात वरात काय असतं ती दाखवणार होतो ना. राहुलो लग्नाचो बार वाजूचो राहुलो. ए अण्णा नाही, काढ वरात, आण माझ्या दारात. हो
दत्त भाऊ तुझ्या आमंत्रण दिलेलं ना. दत्ता काय जातस तू? जखमीवर मीठ चोळून आमंत्रण पाठवल्यांना ना यांची पूजा उलटून लावली तर बघ. तू खय जायचा नाही. आई तू कपरव. अरे तेंका बघून काय होतला? आपल्या घरात आग कशी लागता ता बघूच हा तेंका. चल बसते जात आहे सर. अरे आधीच यांच्या डोक्यात राग गेलेलो हा. तू पण असाच वागलस तर काहीतरी विपरीत होत रे. नाना बघता असं तुम्ही काय होतं आता सर. पूजा ह्या फक्त निमित्त हा. माधव गेलो तेच आनंद होता तेंका. दत्ता आपल्या नशिबात हा म्हणायचा आणि गप रवायचा. कसला नशीब आणि काय घेऊन बसलस? तूच पाठीशी घालून माधवाक पाठवलंस ना मुंबईत. मग आता किती नशिबाक दोष देतस? मग काय करूचा होता ते ना? सांग ना काय करूचा होता ते ना? मन मारून कोणाशी लगीन करूचा होता की ज्या पोरीच्या आयुष्याकडे आपल्या बापाशी येणार जाणार त्याच्याशी लगीन करूचा होता? अगो माधव गेलो त्याच मग कायच वाटत नाही काय गो. अगं आवस असे मी त्याची 2 मिनिटात डोळ्यावर गेलो तो जीव कासावीस होता माझा. आणि आता तर कायमचं घर चढून गेलो हा. कधी येत माहित नाही. येत की नाही ता पण माहित नाही गो. औषधाच्या जीवात काय घोर लागता ना तर तुका नाही कळूचा गो. तुका नाही कळूचा. अगो रडा नको गो. जा होय तर बघित राहायचं आपण. आणि काय करतो गो आपण? नशीबच म्हणायचा गो आपला. या सगळ्यांचा जीव घेव काढतोस कमी पडायची नाही. आजपर्यंत त्या माधवाची माझ्यासमोर बोलूची माझ्यासमोर उभं राहायची हिंमत झाली नाही. जे का स्वतःची मता नाही ज्याचा अंग बापाशी बघितल्यान काय कापता तो माझ्या शब्दात टाळून घर सोडून गेलो. एवढी हिंमत त्याच्यात कशी येईल? कशी? तुझं लाडको ना तो तुका सगळा सांगता ना. मग हे जाताना सांगितलं नाच असा. काय रे तुका जाताना दिसलो नाही तो? हा डोळे मिटून घेतलंस आणि तुमचा मडा पडलेला होता. सगळी जण असताना ते का अडवू कसा नाही? किती अडवलं नाहीस? त्या सगळ्यांची फूस असतात ते का वय ना. आता मी बघता येते का? वाटेत येईल ते का आडवं करीन. माझा शब्द पूर्ण करीन. पौर्णिमेच्या आत घरात वरात येतले. माधव पाताळात जरी असलो तरी ते का घेऊन येईन. लग्नाक उभो करीन. दत्ता अरे थांबव ते.
काहीतरी परिगोग नको. माधव त्यांच्या तावडीत सापडलो होतो. तुझं नाही ते माधव. नाना दात किळी बसली. पाणी घे. हे आहे अरे पाणी काय म्हणतं, कांदो लाव. जा पण घ्या, कांदो घेऊन ये जा. डोळे उघड आहे. दत्तभाऊ अरे कांदो घेऊन ये मेल्या. आहे लवकर. आहे डोळे उघड नाही. आहे दत्तभाऊ या पोड. आहे डोळे उघड नाही. रे बाबा काशी, अरे बस त्याच्या बाजू. आणि पूजा होईत त्या ग उठायचा ना. या अत्तर कळला. बस बस. घाल मांडी. हळद कुंकू लावून गाठ मारून घ्या. वय करा सुरुवात. काकानू चांगली पूजा सांगा. माझ्या जिलाचो संसार चांगलो चालू देत. त्याचा सगळा चांगला होऊन देत. देवाक सांगा. हा आमच्या आजूबाजूक जी भूत आहेत ना, आमच्या मानगुटर बसूक बघतात ना, त्यांना जागेवर बसव. त्यांच्या घरात ना कोणाचा काय चांगला नाही होऊन देत. अगो वच्चे, काशीच्या लग्नाचो सत्यनारायणा आता व्हायता की त्या सगळ्या. हो तुम्ही गप राहा. मी सांगताय ना. काकानू करा सुरुवात. हा त्या पाणी घ्या आणि आचमन करा. ओ काका थांबा. अशी काय पूजा सांगतास? ओ सगळ्यांका ऐकूक जाऊ दे. पूजा घातलेली हाती. ओ बघतास काय? ओ तो खर्च करून एवढा माईक आणलेला देवा त्यांका. असं काय धरतस? तोंडाकडे नेवा त्यांच्या. रे काशी धर. नाही कसे नाही तर वय वय वय. पाणी घेऊन आचमन करा. ओ असे तोंडातल्या तोंडात काय पुटपुटतास? मोठ्यान बोला. या काय तल्ला तुम्ही आता माका शिकायतलास. तसा नाही म्हणजे तेवढीच पूजा जर कोणी ऐकल्यान तर त्याका देव सुबुद्धी देत ना म्हणून सांगितलंय. हो बोला मोठ्यान बोला. मायकावर बोला. वामनाय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय हे स्पीकर वाल्या कर्णो अन्नाच्या घराच्या दिशेक फिरव. सगळ्यांका पूजा ऐकूक जाऊक वई. अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः उपेंद्राय नमः. अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः उपेंद्राय नमः. माधवा अरे माधवा. दत्ता अरे तिका पाणी पाजा रे. होय माधवा माधवा पाणी. आई डोळे उघड ना. माधवा माधव एलो काय रे. माधवाक बोलवा माझ्या. माधवा माधवा दसको घेतलेलो. डोळे उघड नाही. दत्ता खया रे माधव खया. माझं मका मका ओकेच नाही द्या ना. माधवा माधवा खया असस तू. माधव माधवा इलस तू. इलस माझ्या राजा. माधवा तुका वयाता तू कर. तुका लगीन नाही न करू सा. नको करू पण ऐसून जा. नाहीतर हे तुका तुझ्या मनासारखं करूक नाही देतले. नाही देतले. आहे माधव निघून गेलो. परत नाही येणार आता तो. हे काय होत काय होते.
इले काय अरे थांबवा त्यांका थांबवा माधवा त्यांका थांबवा त्यांका प्रसाद आणलाय पूजेचो त्यात आहे घे. पांडू काहीच आणलास प्रसाद? विसरलंय हा तुमका वय हो घेवा घेवा माई 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 बरं नाही ना म्हणून प्रसाद आणलंय. माई बरं नाही ना प्रसाद आणलंय घे. काय झाला रे पांडू? प्रसाद आणलंय तुका बरं नाही म्हणत. दत्त भाऊ डोळे उघडले माईन घे. मी अण्णा नाईक या घरात गावात माझो शब्द शेवटचो नाही ले. अरे ते का लाज कशी नाही वाटली लाज कशी नाही वाटली ते का? अरे कोण असय मी कोण असय? अण्णा नाईक असय. या घरात गावात माझो शब्द शेवटचो. नेने तू माझो शब्द मोडशील? नाही अण्णा नाही. अरे रघु तू नाही अण्णा तू म्हणशील तसाच होताला. मग यो डरपूक माधव कसो गेलो समोर गेलो तर चिंद्यो करीन ओळखू यायचो नाही. आज काय स्वतःच्या पायावर येऊची पण सूद रवली नाही की काय यांका? अण्णा शांत हो. हे बघ घरी आलो आपण. अरे खय असा माधव खय या सगळ्या तुमच्यामुळे झाला. पण मी का पाहुणार होतो ना लगीन लावेन लगीन. हे अण्णा सावार रे सावार. दत्ता याला आधी घरात घे हा मुडदे पाडेल. अण्णा 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 चला मी काढते चला. अरे माझं काय गेलो लगीन लावणारच मी लगीन. माका कोणाच्या आधाराची गरज नाही. मी शब्द दिलाय लगीन होणार. माझ्या शब्दाबाहेर कोणी नाही. माझ्या शब्दाबाहेर कोणी नाही. दत्ता त्यांका आत घेऊन जा रे बाबा. अण्णा चला. हे सोड. अरे या अण्णाने सगळ्या गोडून सांगताय लगीन होणार पौर्णिमेच्या आत. पौर्णिमा दत्ता यो माझो जील दत्ता हरी नाईक याचा लगीन होईल. उद्या साखरपुडा होईल. दत्ता हरी नाईक. दत्ता